हॅलो एव्हरीवन, जय महाराष्ट्र सर्वांना. मी तुमची सर्वांची लाडकी प्रिया, तसेच महाराष्ट्र कन्या. ठीक आहे, चला. तर आज आपण आलो होतो आंब्याच्या झाडाला बघायला. म्हणजे आमच्या इकडे छोटंसं आंब्याचं झाड आहे, आमच्या घरापुढे रोडच्या साईडलाच आहे. तर ते बघायला आलते. मला त्याला कैऱ्या खूप छोट्या छोट्या आलेल्या होत्या, बट मला खूप कैरी खायची पण इच्छा होत होती, कारण की माझी तब्येत गेल्या काही दिवसापासून खराब आहे, थोडीशी डाऊन पण आहे. पण मला घरचे काही कैरी खाऊन देत नव्हते ना. आमच्या ह्या आंब्याच्या कैऱ्या काही आजी वगैरे तोडून देत नाहीत. आजी गेली होती वावरात, म्हणून मी एकदम आजीला गपचूप चोरून आले होते कैरी बघायला. तर मी तर बघितल्या, खूप मोठ्या मोठ्या अशा कैऱ्या पण होत्या. आणि मग म्हटलं चला एकदा आपण यांना पण दाखवू कशा आहे कशा नाही कैऱ्या वगैरे. आताशी सुरुवात झाली यायला कैरी, आणि उन्हाळ्याची जेवणासोबत गावाकडचं जेवण असलं ना तर कैरी खायला खूप छान वाटलं. हे बघा किती छान कैरी आहे. तर तिला असं तोडून घेतलं मी. त्याचा चीक वगैरे पण निघला. म्हटलं आता चीक निघला तर बघू, म्हटलं त्याला आता पुढं तर धुवूनच घेऊ. बट खूप छान अशी कैरी आहे, आणि ही कैरी खायला पण खूप गोड लागते बरं का. कोणी खाल्ली असेल नसेल माहिती नाही, बट खूप गोड लागते ही कैरी खायला वगैरे. तर मग त्याचं थोडंसं झाडाचं वगैरे दाखवलं आहे. कैरी पण खूप छान चमकत होती उन्हात वगैरे. तर म्हटलं चला तर आपण त्याला धुवून काढू, म्हणजे आंघोळ घालून वगैरे घेऊ कैरीला, आणि धुवून वगैरे काढू. ठीक आहे, मजा केली. आणि तिला सोडलं तर ती अशी पोहत होती त्याच्यात. पण मी तिला असं फिरून फिरून घेतलं, धुतलं वगैरे. तर तेवढ्यातच मम्मी म्हणे बघ एकदम मोगऱ्याचं झाड होतं, त्या मोगऱ्याच्या झाडावरती कोणत्या पक्षीने घरटं केलं. तर मी थोडंसं असं झूम करून बघितलं तर एक काळा काळा पक्षी बसला होता. मला दिसत असेल, बट एवढं नसेल दिसत. पण दिसला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की आम्हाला पक्षी दिसलाय म्हणून. ठीक आहे, चला. इथे मग तुम्हाला पुढचं दाखवत होती. इथं काय आमचे मोगऱ्याचे झाडं खूप आहे आमच्या इथे. इथे एक झाड आहे, आणखीन पण तुम्हाला दाखवलं आता ते पण आहे. हे झाड कशाचं आहे तुम्हाला माहिती का? हे सफरचंदाचं झाड आहे. तुम्हाला तिथं बांधलेलं खाटीला वगैरे. आणि पुढं डाळिंबाचं पण झाड आहे, आणि इकडं जास्वंदाच्या फुलाचं पण झाड आहे. इथं फक्त एकच साईट आहे, आणखी खूप झाडे आहे. मी तुम्हाला आता हळूहळू तसे माझे डेली व्लॉग येतील तसं तुम्हाला कळूनच जाईल. तर त्याच्यानंतर म्हटलं चला आता कैरी कापायची होती. हळद घेतली, मीठ घेतलं, आणि कैरी कापायला चाकू वगैरे घेतला. तर त्याला असं कापून कट वगैरे करून घेऊ म्हटलं. आणि पहिल्यांदा वरचं काढून टाकलं, आणि नंतर अशी मधून डायरेक्ट त्याचं केलं मर्डर, म्हणजे कापून टाकलं बरं का, दुसरं काय नाही. ठीक आहे, कापून टाकलं, दुसरं काहीच नाही. कैरीचा डायरेक्ट कापलं, मग मधली कोय वगैरे काढली आपण त्याची. तर मग म्हटलं चला कोय वगैरे तर काढून घेऊ, मग 2-3 तुकडे करून घेऊ त्याचे. तर तुकडे वगैरे करता करता कापता कापता म्हटलं चला तर तुम्हाला आता एक गोष्ट सांगत आहे. ही तोपर्यंत कैरी वगैरे मी कापून घेत आहे. माणसाने आयुष्यात काही जरी झालं तरी हारायचं नाही. ठीक आहे, जिद्दीला कधी सलाम पाहिजेच आपल्या. त्यासाठी तुम्हाला एक मी दुसरा माझी फुल जर्नीचा ब्लॉग बनवला आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगपासून महाराष्ट्र कन्या कशी बनले. आता खूप लोकांना वाटतं मी फेक बोलते, पण तसं काय नाही, कारण की फेक बोलून मला काय भेटणार नाही. एक ना एक दिवस माझा रिअल ID लोकांसमोर येणारच आहे. त्यामुळे काय विषय नाही. माझं बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स आणि मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स झालेलं आहे, आणि मी एक कंपनीचं स्टार्टअप पण केलेलं आहे. बट आता बिझनेस करायचा म्हणलं तर पैसे तर लागतातच. ठीक आहे, चला तर मग तो पण बिझनेस आपला लवकर स्टार्ट होतो. आता कैरी वगैरे कापून झाली होती आपली. मग म्हटलं चला याला आता मिक्स वगैरे करून घ्यायचं. हळद आणि मिठामध्ये थोडंसं मिक्स वगैरे करून घेतली कैरी वगैरे. आणि तब्येत पण थोडीशी डाऊन आहे, आवाज पण एवढा प्रॉपर येत नसेल, बट काहीच नाही. आता त्याला मिक्स वगैरे करून घेता घेता आईला आवाज दिला, म्हटलं तसंच मम्मीला आवाज दिला मी. थोडंसं तेल वगैरे वगैरे टाकायला याच्यात, वरून थोडंसं तेल टाकलं ना खूप छान वाटतं. आणि कैरी पण इतकी गोड असते ना, खूप गोड कैरी आहे, म्हणून आम्ही तोडत नाही. बट आंब्यासाठी माझी आजी वगैरे ठेवीत असते, आम्हाला खूप ओरडत असते. बट आज ती गेली होती, आजीला चोरून हे केलं, आणि तेल पण टाकून झालेलं आहे आपलं. आता मग त्याला हे करून घेऊ म्हटलं, थोडंसं आणखीन मिक्स वगैरे करून घेऊ, आणि मग काही प्रॉब्लेम नाही यायचा. मग म्हटलं हात पण असे खूप हे झालते कैरीनी फिरून फिरून. मग एक कैरी अशी हातात घेतली, आणि एक थोडंसं एक बाईट खाल्ला. आणि चेहरा आज खूप तुम्हाला सॅड दिसला असेल, कारण की आजारी होते त्यामुळे. आणि मग हात वगैरे फिरला होता, आणि मग म्हटलं चला आता तर आपल्याला काय जेवायचं बघावं लागेल. आता गावाकडचं जेवण करायचं म्हणलं तर ह्या उन्हाळ्यात तर माझं खूप छान झालं आहे बाबा. मला गावाकडे राहायला भेटलं ह्या उन्हाळ्यात. आणि जसं की कॉलेज व्हायला आणखीन पण टाईम आहे. मग कॉलेज झालं तसं आपण बाहेर जाणारच आहे, बट आपण बाजरीची भाकर, चपाती, चटणी आणि एक भाजी होती सोबत, आणि कैरी होती. गावाकडचं जेवण कधी पण बेस्ट असं. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांना बाय, जय महाराष्ट्र.